रघुनाथ मारुती शिवदास, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा, सेवानिवृत्त प्राचार्य. 1987 साली मी या शाळेमध्ये रुजू झाले आणि 1987 पासून 2010 पर्यंत मी काम चांगलं करत होते. शाळा नावावर पण आलेली होती, माझं कौतुकही केलं जायचं. मात्र जेव्हा 2010 साली पर्यवेक्षक पद तयार झालं आणि त्या पर्यवेक्षक पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार माझा हक्क असताना माझ्यावर दबाव आणून माझ्याकडून तो दुसऱ्याला दिला गेला, सो प्रतिभा चव्हाण यांना दिला गेला. त्यानंतर 2012 साली मुख्याध्यापक पद तयार झालं. तेव्हा मात्र मी त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडले नाही, तर सौ चव्हाण प्रतिभा यांना रिट पिटिशन मुख्याध्यापक पदाविरुद्ध रिट पिटिशन दाखल करायला लावलं आणि मला मुख्याध्यापक पदापासून वंचित ठेवलं. मी जेव्हा मागितलं तेव्हा मला एकच कारण सांगितलं जायचं की केस कोर्टात आहेत, निकाल लागूया. असे 2016 पासून 2012 पासून 2016 पर्यंत असंच होत गेलं. 2030 सप्टेंबर 2016 साली सौ प्रतिभा चव्हाण या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. मग सेवानिवृत्त झाल्यानंतर तरी सचिव मान्य तुषार पाटील यांनी रीतसर पद मुख्याध्यापक पद मला द्यायलाच पाहिजे होतं, परंतु तेव्हा सुद्धा त्यांनी देण्यास नकार दिला. मला पर्यवेक्षक पद घेण्याची विनंती केली. मी पण त्यांच्या विनंतीला मान देऊन पर्यवेक्षक पद घेतलं. मात्र नंतर मी त्यांना सांगितलं की मला पद द्या. कित्येक वेळा मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनवणी केली. याच्यावरून आमच्या घरामध्ये सुद्धा वादळ उठलेलं होतं. तरी सुद्धा मी त्यांचा मान खूप राखत होते, त्यांचं खूप ऐकत होते, परंतु त्यांनी दिलं नाही. शेवटी मला अन्याय सहन झाला नाही, कारण शेवटी सहनशीलतेची एक मर्यादा असते आणि त्या मर्यादा माझी ओलांडली गेली आणि म्हणून मी आत्मधनाची नोटीस दिली आणि आत्मधनाची नोटीस त्यांच्या हातात मिळाल्याबरोबर मला मुख्याध्यापक पदाचं मुख्याध्यापक झेडपीनं सुद्धा 4 एप्रिल रोजी मला 8:30 वाजता त्यांनी जो प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता देऊन झेडपीनं मला रीतसर मुख्याध्यापक दिलं गेलं. परंतु मी हे जेव्हा त्यांची बाईट मी ऐकली किंवा ते पेपरमध्ये मी जेव्हा वाचलं की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार, मग मला कुठंतरी असं वाटायला लागलं, अरे कसा स्वच्छ कारभार तुम्ही म्हणता आहात. एवढं वर्ष माझ्यावर अन्याय केला, माझी काही चूक नसताना माझ्यावर अन्याय केला गेला आणि तरी मी गप्प बसले आणि आता तुम्ही म्हणताय स्वच्छ कारभार. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. फक्त ही मला बाईट हेतू एवढाच आहे की माझ्यानंतर आणखी कुठल्याही माझ्या सहकार्यावर असा अन्याय होऊ नये. कुणाला तर कुणाच्या सेवा जास्त डावलायची आणि आपल्या मर्जीतल्या शिक्षकाला ते पद द्यायचं, हे करू नका. कारण घेणाऱ्यांनी पण ते घेऊ नये. आपण शिक्षक आहोत, आपण आपल्या सहकार्यावर अन्याय करतो, आपण विद्यार्थ्यांना सांगतो की अन्याय करू नये म्हणून, आणि आपण स्वतः मात्र आपल्या सहकार्य अन्याय करत असतो. याचा ससल बुद्धी विचार करून घेणाऱ्यांना सुद्धा विचार केला पाहिजे आणि हे पद घेतलं पाहिजे असं मला वाटतं. एवढीच वर्षाच्या त्यांच्या अपॉइंटमेंट होत्या. 86ला परमनंटची DED स्केलवर अपॉइंटमेंट झाली. 88ला त्यांनी BEdची डिग्री घेतली आणि त्यानंतर 2 जागा भरायच्या होत्या. त्या विषयाची गरज बघून एक संस्कृतची आणि एक सायन्सची 2 जागा भराव्या होत्या. त्या भरल्यानंतर सामूहिकपणे शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला की बाबा तुमचा तो विषय नाही आहे, विषयाची गरज भरून या संस्थेने जागा भरल्या आहेत. त्यांनी ट्रिब्युनलकडे अर्ज केला. ट्रिब्युनलने त्यांचा अर्ज मंजूर केला. त्यानंतर संस्था हायकोर्टात गेली. हायकोर्टानं ट्रिब्युनलचा आदेश रद्द केला. त्यानंतर तो आदेश रद्द केल्यानंतर त्यांनी रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यू दाखल केल्यानंतर त्याच हायकोर्टाने त्यांना सांगितलं की ह्यांची आत्तापर्यंतची वसुली करू नका. संस्थेला जर वसुली करून घेणार नसेल, आम्ही म्हणजे वसुली करून घेणार नाही, तर त्यांचा तो निर्णय कायम केला. त्यानंतर परत 2008मध्ये त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे अर्ज केला. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ते हायकोर्टात गेले. हायकोर्टानं त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिला की ह्यांच्यावर अर्जावर निर्णय घ्या. मग त्यांनी संस्था, साळुंके आणि मुख्याध्यापक यांची सुनावणी लावली आणि त्यामध्ये नैसर्गिक न्यायतत्वानं त्या सालापासून त्यांना BEdचं स्केल द्या म्हणून सांगितलं. त्यानंतर संस्था हायकोर्टात गेली. हायकोर्टानं परत सांगितलं की जे काही बाधित शिक्षक त्यावेळी जे होणार होते त्यांचीही बरोबर सुनावणी घ्या आणि त्यानंतर निकाल लावा. त्यांचीही सुनावणी घेतली आणि त्यांनी साळुंकेंना BEdचं स्केल द्यावं म्हणून आदेश दिला. संस्थेने त्याप्रमाणे कारवाई केली. यानंतर
यानंतर ते रिटायर झाले 2013ला. 2015ला त्यांनी मला मुख्याध्यापक करावं म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे अर्ज केला. 2013पर्यंत रिटायर होतोपर्यंत संस्थेला शाळेला त्यांनी एकदाही मुख्याध्यापक मागितलेलं नव्हतं. त्यांची सेवा ज्येष्ठता यादी पाहिली तर ते कायम 3 नंबरला होते, त्यामुळे संस्थेने तो विचार केलेला नव्हता. त्यांनी त्या बाबतीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून वेगवेगळे दिशाभूल करणारी पत्र देऊन शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडून 2019 ते 20च्या दरम्यान त्यांनी तो त्यांच्याकडून आदेश घेतला. ॲक्च्युली कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की शिक्षकांना बढती देणे, शिक्षकांची पदोन्नती करणे, शिक्षकांची पदोन्नती करणे, शिक्षकांना स्केल देणे हा सर्व अधिकार संस्थेचा आहे. तरीसुद्धा हा अधिकार डावलून केवळ त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये वारंवार मी आत्मदहन करीन यासारख्या नोटिसा देऊन त्यांनी तो शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडून आदेश घेतला. आणि मगाशी त्यांच्या मुलाखतीत म्हणले मी श्रीपतराव पाटील हायस्कूलचा प्राचार्य मुख्याध्यापक. प्राचार्य तरी नाही तर मुख्याध्यापक तरी ना, प्राचार्य मुख्याध्यापक आहे हे ज्याला कळत नाही तो या पदावर लायक राहू शकतो का? शिक्का मारून त्यांना देऊन आता ज्या माझ्या रेकॉर्डला होत्या त्याच मी दिल्या. त्याच वेळी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडून दुसऱ्या कुठल्या तरी याद्या मागितलेल्या होत्या. त्या ज्या याद्या होत्या ती त्यावेळी BEd स्केलवरनं BEd स्केलवर लोक घेण्याच्या संदर्भामध्ये BEd कॅटेगरीची यादी होती. त्यांनी तिथं कोर्टासमोर सांगितलं की सचिवांनी चुकीच्या याद्या दिल्या. आज ज्या याद्या दिल्या त्याची ओरिजिनल माझ्याकडे आहे. माहितीच्या अधिकारामध्ये माझं एकच काम आहे तुमच्या अर्जानुसार तुम्हाला माहिती पुरवणं. ती माहिती योग्य आहे अयोग्य आहे हे बघायचं कारण आहे. तुम्ही मागितलंय ना अर्ज त्याप्रमाणे माझ्याकडे ज्या याद्या होत्या सही शिक्क्याच्या याद्या होत्या त्या मी झेरॉक्स काढल्या, माझी सही शिक्का मारली देऊन टाकली. त्याच्यावर त्यांना माझ्यावर खोटी केस केवळ त्रास देण्याची हेतून केली, केवळ त्रास देण्याची हेतून. यावर तुम्ही काय कारवाई करणार? त्याचा निकाल आल्यानंतर आपण नुकसानीचा दावा दाखल करणार. त्यासाठी मला 4 गुंठे माझी मी निकाल आली ती तयारी आहे माझी. पण शिकार टप्प्यात झाल्यानंतरच चापड तोपर्यंत त्यांना बदनामी किती करायची ते करू दे.